श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आज गुरुवारच्या निमित्ताने AB न्यूज नेटवर्कच्या वतीने आपण श्री क्षेत्र मढी इथं कानिफनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर आपण आवारात आहोत। हे सगळं नाथ भक्तांच्या दर्शनासाठी आहे। माझ्या डाव्या हाताला जर पाहिलं तर नाथ भक्तांनी एक श्रद्धेने दर्शनाला येतात, दर्शन घेतात आणि इथं जे काय पाठीमागं आहेत नवस करून नवस्फूर्तीचे ते काही दोर असतील ते दोर बांधून नवस्फूर्ती करतात। आज पलीकडे उजव्या हाताला जर पाहिलं तर एक समाधी स्थळ आहे, तिथं जाऊन नाथ भक्त ध्यान मंदिरात जाऊन ध्यानस्थ होतात। अनेक ठिकाणी म्हणजे राज्यातून इथं नाथ भक्त येतात। आज गुरुवार आहे, इथं नाथ भक्तांमध्ये महिला आहेत, पुरुष आहेत, सगळे जे काय आहेत नाथ भक्त येऊन दर्शन घेतात, कानिफनाथाच्या चरणी लीन होऊन आपली श्रद्धा व्यक्त करतात। तर माझ्या पाठीमागे एक प्रसादालय आहे, तिथं नाथ भक्तांचे प्रसादालयात प्रसाद घेण्यासाठी गर्दी आहे। तर पुढं आल्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर इथं शिष्य मंदिर आहे। या शिष्य मंदिरात शिष्याची समाधी आहे। पुढे दुसरं जे आहे तर तिथं आद्य शिक्षक मंदिर आहे। तिथेही पाहिलं तर आद्य शिक्षक जे शिष्य होते त्यांचं समाधी आहे, म्हणजे जे कानिफनाथांच्या आद्य शिष्य होते त्यांची इथं समाधी आहे। तर समोरच पाहिलं तर नाथांचं मंदिर आहे, कानिफनाथ तिथं समोर समाधी आहे। त्या समाधीच्या इथं जर पाहिलं तर सगळे आता नाथ भक्त जे येतात ते लीन समाधी स्थळाला लीन होतात। आज गुरुवारच्या निमित्ताने महिला पुरुष सगळे श्रद्धेने आलेले आहेत। ओम चैतन्य कानिफनाथांच्या चरणी लीन झालेले आहेत। मच्छिंद्र चैतन्यनाथांची मूर्ती आहे, त्याला भाविक भक्त येऊन लीन होतात, तिथं श्रद्धेने दर्शन घेतात। आणि जर इथं जर पाहिलं तर ह्या कानिफनाथ गडावर जे कानिफनाथ गडावर देवस्थान ट्रस्टनी जे एक फलक लावला आहे, त्या फलकावर कुठे काय आहे, कानिफनाथ गडावर काय आहे, कानिफनाथ गडाच्या बाजूनी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। आणि इथं जी आपण उजव्या हाताला जर पाहाल तर ती जी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, ध्यान मंदिर म्हणलं जातं, त्या ध्यान मंदिरात पूर्णपणे भाविक भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळते आपल्याला। इथं आज गुरुवारच्या निमित्ताने गर्दी आहे।